खेळणार. हाय हॅलो नमस्ते. तर आता आपण कुठं आलोय, कुठं आले सोनू? तर हा पार्ट 2 आहे. आधीच्या पार्टमध्ये तुम्ही फतेसागर लेक, जगदीश मंदिर, अजून कुठला प्लेस बघितलं आयुष आपण? गणगौर घाट. हा मला बघायचं आयुष्य लक्षात आहे का? तर ते 3 पार्ट्स आपण पार्ट 1 मध्ये बघितलं. तर आम्ही आता आलोय महाराणा प्रताप स्मारक बघायला. तर इथं म्युझियम म्हणजे काय मॉन्युमेंट्स बनवले. आम्ही निघाले. चलो. तर आता ना मी तुम्हाला आधी आणि फौजी बघा कसे चालत येतं. आणि आधीला असं झालंय आज किती पळो आणि किती नाही असं अजिबात तो ना ऐकून झालं. एकटाच चालायचं आहे त्याला. उचलून घेतलं तरी सोड म्हणतो है ना आधी. हाय कुठं आले बाळ? बोर आले बोर. छान छान बघायला आले ना. चला. फौजी नाही तर पण काम लागले फोटो काढायचं. अच्छा मैं हूँ राजा म्हणे. राजा आहे म्हणे तो. राजाच आहेस बाळा तू. ये. तर आता आम्ही महाराणा प्रताप स्मारक बघणार, त्याच्यानंतर सिटी पॅलेसला जाणार. सिटी पॅलेस बघून झाल्यानंतर लास्टला हे जे समोर डोंगर दिसतंय ना आणि व्हाईट व्हाईट थोडंसं दिसतंय हे आहे करणी माता टेम्पल. तर या मंदिरमध्ये रोपणी जाणार आहोत. तर हे थोडंसं लास्टला ठेवलंय आम्ही कारण आम्हाला सनसेट व्ह्यू बघायचा होता तिथून. त्यामुळे मग आम्ही म्हणजे तसं ठरवलं की लास्टला करणी माता मंदिर. आता हा व्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा. तरी पुढे खूप छान छान व्ह्यू आहेत त्या व्हिडिओमध्ये. प्लॅन करू शकता. कमीत कमी 2 ते 3 दिवसाचं तरी तुम्ही आरामात फिरू शकता. एवढे प्लेसेस आहे तिथं. तर आम्ही 1 डे ट्रिप आहे आमची. आम्ही रात्री जाणार आहे वापस. तर आता जेवढे पण होतील तेवढे प्लेसेस आम्ही बघून घेतो. सो चलो. हा व्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि मी काय करते छोटे छोटे व्लॉग्स म्हणजे पार्ट्स करते. म्हणजे काय होईल तुम्हाला व्हिडिओ बघायला पण छान वाटेल आणि सगळे व्यवस्थित मला कव्हर पण करता येईल. जर गडबडीत जर मी व्हिडिओ शूट केले ना तर थोडे थोडे पार्ट्स मग ते डिटेल तुम्हाला बघता येणार नाही. आणि मग छोटे छोटे पार्ट्समध्ये केलं तर तुम्ही व्यवस्थित बघू शकता. भारी वाटतंय ना. जर मला इकडं इकडं उतर. खाली खाली उतर. खाली उतर. आतमध्ये आलं. घाला चेनर. त्याने काय फोटोच काढून घेणं झालाय. कुठे गेला आई? इकडे गेलाय. हा आधी ए आधी आधी सिटीचा व्ह्यू दिसतोय बऱ्यापैकी इकडच्या साईडचं सगळं. इथे एक स्मारक आणि तोफ आहे. आणि इथं खाली पण आयुष म्हणला की एक तोफ आहे. आता खाली काही जात नाही आम्ही. छोटीशी असेल मला वाटतं. आणि हा आहे फतेसागर लेक आणि हा स्मारक. आणि हे जे आहे ना करणी माता टेम्पल आहे. हे इथे रोपणी जातात. आम्ही नाही तर आता स्नॅक्स खायला बसलोय. आणि ना इथं खारोटे आले. फौजीने चिवडा टाकलाय ते आले खायला. कसं खायला लागल्या. शंकरपाळे खायला तरी त्यांना. मला थोडेसे शेंगदाण्याचे लाडू, शंकरपाळे आणि चिवडा करून आणलाय. फौजीने चुरमा लाडू आणला होता ते पण आहे. आता थोडंसं आम्ही स्नॅक्स खाऊन घेतो. भूक लागली. आता 11 वाजून गेले. आधी लाडू खाते. हा आजी छान आहे का? चला तर आता आमचं स्मारक बघून झालेलं आहे. आता खाली थोडंसं खाली जायचं आहे. तिथं म्युझियम आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा.
तर आता आम्ही आलो आतमध्ये मॉन्युमेंट्स हे सगळं बघायला. तर या इथे ना मोती मगरी म्हणतात त्याला. आणि ते सगळे म्हणजे जे पण महाराज होते ना, राजे, त्यांचे सगळ्यांचे इथे फ्रेम्स आहेत, मोठ्या मोठ्या फ्रेम्स लावलेले त्यांच्या महाराणी आणि म्हणजे महाराणी पद्मावती वगैरे सगळे आणि राजे सगळे वंशज त्यांचे आत्यापर्यंतचे. महाराणी पद्मिनी इकडे. शिरोमणी मीराबाई, महाराणा संग्राम सिंग, राणा सांगा है ना सोना, राणा सांगाच ना है ना, महाराणा संग्राम सिंग. आता काय बघून आलास? महाराणा बिकारने के महाराणा प्रताप. अच्छा, अकबर की दास्ता कभी नहीं स्वीकारूंगा इस पत्र में. कभी महाराज पृथ्वीराज. भोपाल सिंग 1930 ते 1950. हल्दी घाटी. मला वाटलंच. हल्दी घाटी युद्ध. महाराणा राजसिंग. 1653 ते 1680 जेव्हा म्हणजे महाराजांच्या काळातली राजसिंग. महाराणा प्रताप. तर आता हे आहे कुंभलगड दुर्ग, म्हणजे कुंभलगड फोर्टचा मॉड्यूल आहे हे. तर हे सेम टू सेम कुंभलगडला आहे. हा पण किल्ला खूप छान आहे, बघण्यासारखा आहे. पण बघूया आता जाणं होतंय की नाही. तर झालं तर ह्याचा डिटेल ब्लॉग तर येईलच नक्कीच. पण ना तुम्ही बघू शकता, असं वाटतं की रिअल आपण बघतोय. खूप छान डिटेलिंग आणि मस्त बनवलं होतं मॉडेल सगळे. ठीक आहे. आपण अजमेर म्युझियम मध्ये भरपूर बघितले. हा आर्मर. जरा शांत बस ना. अजमेर म्युझियम किंवा अकबर फोर्ट म्हणतात, तर तिथला आपण डिटेल ब्लॉग आपल्या चॅनेलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तो पण ब्लॉग खूप छान आहे. तर त्याची लिंक मी पिन कमेंटमध्ये देते, नक्की बघा. आणि या ट्रिपचा म्हणजे उदयपूर ट्रिपचा जो फर्स्ट पार्ट आहे तो पण, त्याची पण लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा मग पिन कमेंटमध्ये देते. तो देखील ब्लॉग नक्की बघा. पट्टा बाळा पायरी आहे ना. चक्क आज फौजी पण व्हिडिओ बनवत आहेत आणि ते काय बोलतायत नक्की लक्ष देऊन आहे का, म्हणजे तुम्हाला समजेल ते काय म्हणतायत ते. बर. सिटी पॅलेस होण्या कसलं म्हणताय. हा इथंच एवढं आपण प्रत्यक्षात बघितल्यावर काय होईल. हल्दी घाटी युद्ध. खतरनाक आहे बाबा.
मॉडेल कसलं बनवलंय. हां चित्तोडगड फोटो पण आहेत. छान आहे त्याला आवडलं आमच्या आधीला. छान आहे म्हणतोय मम्मा, छान आहे म्हणतोय आधी. ही सगळं बघायचं जाणार आहे आम्ही आता. बघूया कधी येतोय मुहूर्त. खूप मोठा आहे हा पण किल्ला बघा. आणि मॉडेल खूप छान बनवलं आहे ना. रिअल आहे असं वाटतंय असं बघितलं. तर हे आहे महाराणा प्रताप स्मारकच्या इथलं म्युझियम किंवा छोटंसं हे आहे भवनवीर भवन म्हणतात त्याला. आणि ते सगळे मॉन्युमेंट्स आणि म्हणजे काय म्हणतात ते छोट्या सगळे किल्ले वगैरे त्यांचे महल बनवले, त्याच्या मॉड्यूल बनवले आहे. खूप छान आहे हे. आणि पुढचा व्ह्यू मी घेतला नव्हता आधी, त्यामुळे मग आता तुम्हाला दाखवला. आता हा होता पार्ट 2. पार्ट 2 मध्ये महाराणा प्रताप स्मारक. सिटी की सबसे ऊंची बिल्डिंग यही है. कौन सी है? वो सामने. अच्छा ये अच्छा सिटी से 5-7 किलोमीटर बाहर. हाँ अब ये फिर तो इससे यहाँ ऊंचा पे- थी क्या बिल्डिंग वो? हाँ इससे नहीं, इससे ऊंचा नहीं. नहीं हाँ इससे कम है. हाँ इसको मोती मगरी बोलते हैं. हाँ मोती मगरी. और जब ये मेला लगता है ना लेडीज, उस टाइम फ्री रहता है बस. राजा की तरफ से उस टाइम इसको फ्री कर देते हैं. पद्मनी, हाँ दशरथ सिंह, हाँ सबसे मॉम के पुतले वगैरह बने हुए हैं. हाँ. जायचं. तर आता आम्ही चाललोय वॅक्स म्युझियम. वॅक्स म्युझियम बघून मग सिटी पॅलेसकडे जायचं आहे. तर ते दोघं जण बोलत होते त्यामुळे मी थोडासा स्टॉप केला. तर आता हा पार्ट मी इथेच एंड करते. आता भेटूया पुढच्या पार्टमध्ये म्हणजेच उदयपूर टूर पार्ट 3 मध्ये. सो टिल देन टेक केअर. बाय. व्हिडिओ आवडत असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. म्युझियम. मला तर इधर आहे हॉरर हाऊस. गुलाबबाग कर लीजिए हाँ और रोप में. डिसिडेंट. तो वापसी में ट्रेन कितनी बजे का है? 9 बजे का है ना रात के. कौन सी ट्रेन? अजमेर के लिए. हाँ तर इथे ना वॅक्स म्युझियमच्या इथे आम्ही तर आलो होतो, पण गर्दी खूप जास्त होती आणि वेळ मग इथे जास्त गेला असता आणि ते एवढं काय बघण्यासारखं असं म्हणजे आम्हाला वाटलं नाही. सिटी पॅलेसमध्ये आम्हाला जास्त टाईम बघता येईल, फिरता येईल. त्यामुळे मग आम्ही आता वॅक्स म्युझियम कॅन्सल केले. आता बाहेरूनच बघतोय आणि इथून मग आता आम्ही चाललोय सिटी पॅलेसला. चला तर मग लवकरच भेटू सिटी पॅलेस.